मकर संक्रांत का साजरी करतात? महत्व आणि इतिहास. मकर संक्रांत हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा सण आहे. तो खगोलशास्त्रीय, धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांमुळे साजरा केला जातो. मकर संक्रांतीविषयी पुढे सविस्तर माहिती दिली आहे. मकर संक्रांत का साजरी करतात? खगोलशास्त्रीय कारण. सूर्याचा मकर राशीत प्रवेश. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणात प्रवेश करतो. उत्तरायण म्हणजेच शुभ काळाची सुरुवात, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक. म्हणूनच हा दिवस पुण्यदायी मानला जातो. मकर संक्रांतीचा इतिहास. वेद पुराणांमधील उल्लेख. ऋग्वेद, महाभारत यांसारख्या पुराणांमध्ये उत्तरायणाचे महत्व सांगितले आहे. भगवान विष्णू या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतात असे मानले जाते. भीष्म पितामहांची कथा. महाभारतातील प्रसंगानुसार भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत मृत्यूची वाट पाहिली, कारण उत्तरायणात देहत्याग केल्यास मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. शेतीशी संबंधित विकास. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे रब्बी पिकांची कापणी सुरू होते. शेतकरी नवीन धान्याचे आभार मानतात. म्हणूनच तीळ, गूळ, धान्य दान करण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीचे महत्व. धार्मिक महत्व. पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पुण्य मिळते. दान, जप, तप, उपास यांनी विशेष फलप्राप्ती होते. आरोग्यदृष्ट्या महत्व. हिवाळ्यात शरीरात उष्णता वाढवणारे तीळगुळ खाल्ले जातात. सूर्यप्रकाशामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व. तीळगुळ घ्या, गोड गोड बोला ह्या म्हणीतून मतभेद विसरून सामंजस्य राखण्याचा संदेश दिला जातो. भारतात मकर संक्रांत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी संबोधिले जाते. जसे की महाराष्ट्रात मकर संक्रांत, गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये लोहडी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये भोगाली बिहू आणि कर्नाटकमध्ये सुग्गी. निष्कर्ष. मकर संक्रांत म्हणजेच सूर्यपूजन, कृषी उत्सव, दानाचे पुण्य, सामाजिक एकोप्याचा संदेश इत्यादी होय. मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीय अशी अनेक कारणे आहेत. ती थोडक्यात पण सविस्तर समजून घेऊया. सूर्यदेवाची उपासना आणि स्वागत. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. या काळात सूर्याची किरणे पृथ्वीवर थेट पडू लागतात. पतंग उडवताना आपण आकाशाकडे पाहतो, सूर्याच्या संपर्कात येतो. यामुळे सूर्यदेवाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव आहे. आरोग्याशी संबंधित कारण. शास्त्रीय दृष्टिकोनातून हिवाळ्यानंतर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होते. संक्रांतीच्या दिवशी सकाळी दुपारी पतंग उडवण्यामुळे शरीराला नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळतो.
प्रतिकारशक्ती वाढते, आळस दूर होतो. म्हणूनच पतंग उडवणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. आनंद, उत्साह आणि सामूहिक एकोपा. संक्रांती हा आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा सण आहे. पतंग उडवताना लहान मोठे सगळे एकत्र येतात. स्पर्धा, हाशा, गाणी, घोषणा, नातेसंबंध अधिक घट्ट होतात. म्हणून पतंग उडवणे म्हणजे सामूहिक आनंदाचा उत्सवच होय. मनोकामना आणि स्वतंत्रतेचे प्रतीक. पतंग आकाशात उंच उडतो. तो स्वप्ने, आशा आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. जुन्या दुःखांना मागे टाकून नवीन उंची गाठण्याचा संदेश देतो. परंपरा आणि लोकसंस्कृती. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यांसारख्या राज्यांत पतंग उडवण्याची परंपरा शेकडो वर्षापासून चालत आली आहे. ती परंपरा आजही चालू आहे. ती संस्कृती जपण्यासाठी पिढ्यानपिढ्या टिकवली जाते. निष्कर्ष: संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे म्हणजे सूर्याचे पूजन, आरोग्य संवर्धन, सामाजिक एकोपा, आनंद आणि आशेचा उत्सवच होय. माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मकर संक्रांतीचे पारंपरिक रिवाज. मकर संक्रांत हा सण परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. या दिवशी केले जाणारे हळदी कुंकू, धान्यदान आणि पतंग उडवणे हे केवळ रिवाज नसून त्यामागे अर्थ, इतिहास आणि शास्त्रीय विचार दडलेले आहेत. हळदी कुंकू सौभाग्य आणि स्नेहाचा रिवाज. परंपरागत अर्थ: हळद म्हणजे शुभता, कुंकू म्हणजे सौभाग्य आणि शक्ती. संक्रांतीला महिलांना हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान, प्रेम आणि एकोप्याचा संदेश दिला जातो. सामाजिक महत्व: स्त्रिया एकत्र येतात, नातेसंबंध घट्ट होतात, आनंद, गप्पा, अनुभवांची देवाणघेवाण होते. धान्यदान म्हणजेच धन्यदान, कृतज्ञता आणि दानधर्माची देवाणघेवाण होते. धार्मिक महत्व: तीळ, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू यांचे दान पुण्यदायी मानले जाते. अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. कृषी व सामाजिक अर्थ: नवीन पिकाच्या उत्पन्नाबद्दल देवाचे आभार, गरजू, गरीब यांना मदत, तसेच समाजातील समता जपण्याचा संदेश देते. पतंग उडवणे: आनंद, आरोग्य आणि सूर्यपूजन. धार्मिक व सांस्कृतिक अर्थ: सूर्य उत्तरायणात येतो, प्रकाश आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. आकाशाकडे पाहून पतंग उडवणे म्हणजेच सूर्याचे स्वागतच करणे आहे. शास्त्रीय कारण: सकाळचा सूर्यप्रकाश मिळतो, व्हिटॅमिन डी मिळते, शरीर सशक्त होते. सामाजिक आनंद: लहान मोठे सगळे एकत्र येतात. खेळ, स्पर्धा, उत्साहाचे वातावरण तयार होते. संक्रांतीचे एकत्रित महत्व: रिवाज, संदेश, हळदी कुंकू, सौभाग्य, स्नेह,
श्री सन्मान, कृतज्ञता, दान धर्म, ममता, पतंग उडवण्यात आरोग्य, आनंद, सूर्यपूजन हे संदेश मिळतात. निष्कर्ष, संक्रांती म्हणजेच केवळ सण नव्हे तर परंपरेचा सन्मान, समाजातील एकोपा, शेती आणि निसर्गाची कृतज्ञता, आनंद व सकारात्मकतेची सुरुवात होय. घरात मकर संक्रांत कशी साजरी करावी? खाली घरात मकर संक्रांत साध्या, पारंपरिक आणि आनंददायी पद्धतीने कशी साजरी करावी याचे सिंपल सेलिब्रेशन गाईड दिले आहे. घरात संक्रांत कशी साजरी करावी? सकाळची तयारी पहाटे किंवा सकाळी लवकर उठावे. अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरासमोर रांगोळी काढावी. सूर्याला पाणी अर्पण करून नमस्कार करावा. यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. देवपूजा व संक्रांत पूजन. देवघर स्वच्छ करून तीळ, गूळ, फुले, धान्य अर्पण करावे. ओम सूर्याय नमः किंवा आवडता मंत्र जप करावा. संक्रांत पूजनाने शुभतेची सुरुवात होते. तिळगुळ तयार करणे. तिळगुळाच्या वड्या किंवा लाडू बनवावेत. घरच्यांना व पाहुण्यांना द्यावेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत त्यांचे वाटप करावे. घरात गोडवा आणि आपुलकी वाढते. हळदी कुंकू. घरच्या महिलांसाठी शेजारी नातेवाईक महिलांना आमंत्रण द्यावे. हळद कुंकू, तिळगुळ, छोटी भेटवस्तू द्यावी. आनंदाने गप्पा, हसणे, अनुभवांची देवाणघेवाण होऊन स्त्री सन्मान आणि नातेसंबंध जपले जातात. दान धर्म शक्य तेवढे करावे. जसे तीळ, गूळ, धान्य, कपडे किंवा अन्नदान करावे. गरजू व्यक्तींना मदत करावी. संक्रांतीला दान केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते. संध्याकाळी आनंदाचा वेळ. घराच्या गच्चीवर किंवा अंगणात पतंग उडवणे. मुलांसोबत खेळ, गाणी, फोटो काढणे. शक्य नसेल तर फक्त सूर्यास्त पाहून कृतज्ञता व्यक्त करावी. संक्रांत विशेष जेवण. भाजीतील गूळ, तीळ, उदाहरणार्थ गाजर, भोपळा, भाकरी किंवा पोळी, तिळगुळाचे लाडू किंवा वड्या, ताक किंवा वरण याने पोट आणि मन दोन्ही तृप्त होतात. दिवसाचा सकारात्मक शेवट. घरात शांत वातावरण ठेवावे. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवावा. पुढील वर्षासाठी चांगल्या संकल्पाची सुरुवात करावी. थोडक्यात, संक्रांत म्हणजेच सूर्यपूजन, गोडवा, कृतज्ञता, नातेसंबंध, साधेपणातला आनंद इत्यादी होय. माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या काळे तीळ, तांदूळ, गूळ यांचे आरोग्यदायी फायदे. काळे तीळ, तांदूळ, गूळ यांचे आरोग्यदायी फायदे खूपच उपयुक्त आहे. काळे तीळ, तांदूळ आणि गूळ हे पारंपरिक अन्न घटक केवळ धार्मिकच नव्हे तर
वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत आरोग्यदायी आहेत. खाली त्यांचे फायदे सविस्तर दिले आहेत. काळे तीळ ताकद आणि उष्णतेचा स्रोत आहेत. त्यांच्यात खूप पौष्टिक घटक असतात. तिळांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक असतात. तिळाचे आरोग्यदायी फायदे: हाडे मजबूत करतात कारण कॅल्शियम मुबलक असते. रक्ताल्पता कमी करतात. हृदय निरोगी ठेवतात. सांधेदुखी व संधिवातात आराम मिळतो. शरीर उष्ण ठेवतात. हिवाळ्यात विशेष फायदेशीर. संक्रांतीला काळे तीळ खाण्याची परंपरा याच कारणामुळे आहे. तांदूळ ऊर्जा आणि पचनाचा आधार. त्यातील पौष्टिक घटक कार्बोहायड्रेट्स आणि फायबर. बी विटॅमिन्स आरोग्यदायी फायदे: त्वरित ऊर्जा देतात. मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त. पचनास सोपे. आजारी किंवा अशक्त लोकांसाठी योग्य अन्न आहे. ब्राऊन राईस हा सडीचे तांदूळ मधुमेहासाठी तुलनेने चांगले. गूळ नैसर्गिक शक्तिवर्धक. पौष्टिक घटक: नैसर्गिक साखर, लोह, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक गुळात असतात. आरोग्यदायी फायदे: तात्काळ ऊर्जा मिळते. रक्त शुद्ध करते. सर्दी खोकल्यावर उपयुक्त. पचन सुधारते. साखरेपेक्षा तुलनेने आरोग्यदायी पर्याय. म्हणूनच गूळ रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात वापरणे हितावह आहे. या तिघांचेही एकत्र फायदे: तीळ, गूळ आणि तांदूळ शरीराला उष्णता व ऊर्जा देतात. हाडे व सांधे मजबूत करतात. पचन व प्रतिकार शक्ती सुधारते. हिवाळ्यातील थकवा दूर होतो. म्हणूनच संक्रांतीला हे पदार्थ एकत्र खाण्याची परंपरा आहे. पण थोडी काळजी घ्यावी. हे पदार्थ प्रमाणातच सेवन करावेत. मधुमेह, स्थूलता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. गूळही अतिप्रमाणात टाळा. निष्कर्ष: काळे तीळ शक्ती देतात. तांदूळ ऊर्जा देतात. गूळ गोडवा व आरोग्य देतो. हे तिन्ही मिळून आपल्या भारतीय आहाराची शास्त्रीय शहाणपणाची ओळख करून देतात. संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये? खाली मकर संक्रांतीला काय करावे आणि काय टाळावे याची माहिती धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या सोप्या भाषेत दिली आहे. संक्रांतीला काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास तीर्थ किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. सकारात्मक ऊर्जा मिळते. देवपूजा व सूर्यपूजन. सूर्यदेवाचे स्मरण, जप, मंत्र हे केल्याने घरात शांतता व शुभता राहते. तिळगुळ खावे व वाटावे. तिळगुळाचे लाडू किंवा वड्या बनवाव्यात आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत वाटावेत. त्यामुळे नातेसंबंध मधुर होतात. दान धर्म करा. तीळ, गूळ, धान्य, कपडे, अन्नदान
गरजू लोकांना मदत करावी, पुण्यसंचय वाढतो, हळदी कुंकू करावे, महिलांसाठी सौभाग्य, सन्मान आणि सामाजिक एकोपा निर्माण होतो. आनंदात सण साजरा करावा, पतंग उडवणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, सकारात्मक विचार ठेवणे इत्यादी. संक्रांतीला काय करू नये? भांडण, वादविवाद टाळावेत. राग, कटू शब्द, तक्रारी टाळाव्यात. गोड बोलणे हाच खरा संदेश होय. नकारात्मक विचार व निराशा, तक्रार, मत्सर, द्वेष टाळावा. यांतून शुभ संकल्प करावेत. आळस व उशिरापर्यंत झोप, सणाच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नये, तर जागे राहणे योग्य आहे. अति तिखट, जड, अपायकारक अन्न, फार तेलकट, बासी पदार्थ टाळावेत. प्रमाणात खावेत. अपमानास्पद बोलणे किंवा वागणे, मोठ्यांचा अपमान करणे, गरिबांची उपेक्षा टाळणे, शक्य तेवढी त्यांना मदत करावी. व्यसनांचे सेवन, दारू, तंबाखू यांपासून दूर राहावे. हा सण पवित्रतेचा आहे. पवित्रता राखा. संक्रांतीचा खरा संदेश अंधारातून प्रकाशाकडे, कटुतेतून गोडव्याकडे आणि वैरातून मैत्रीकडे हे आहेत. थोडक्यात पूजा, दान, तिळगुळ, गोड बोलणे या गोष्टी म्हणजे संक्रांत. भांडण, कटुता, आळस, अति खाणे या गोष्टी टाळणे म्हणजेच संक्रांत होय. माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद. संक्रांतीच्या सणामागील सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचे महत्व. सण म्हणजे केवळ उत्सव, खाणे पिणे किंवा परंपरा नव्हे. सण हे जीवनात सकारात्मकता, आशा आणि नवीन सुरुवातीची जाणीव करून देणारे संस्कार आहेत. सणामागील सकारात्मकतेचे महत्व. मनात आशा आणि उत्साह निर्माण होतो. रोजच्या धावपळीत मन थकते. सणामुळे आनंद, उत्साह आणि समाधान मिळते. नकारात्मक विचार दूर होतात. सण म्हणजे मनाला मिळणारी नवी ऊर्जा. नातेसंबंध मजबूत होतात. कुटुंब, नातेवाईक, मित्र एकत्र येतात. भेटीगाठी होतात. संवाद, हसणे खेळणे वाढते. त्याच्यातून गैरसमज दूर होतात. सण माणसांना जवळ आणतात. कृतज्ञतेची भावना वाढते. निसर्ग, देव, समाज यांचे आभार मानण्याची संधी मिळालेल्या गोष्टींचे मोल कळते. समाधानाची भावना वाढते. नवीन सुरुवातीचे महत्व. जुने सोडून नवीन स्वीकारण्याची प्रेरणा. राग, कटुता, अपयश मागे टाकण्याची संधी. चांगल्या सवयींची सुरुवात. सकारात्मक विचारांची नवी वाटचाल. आत्मचिंतन आणि संकल्प. मी काय बदल करू शकतो
याचा विचार स्वतःला सुधारण्याची संधी मिळते. सण म्हणजे स्वतःशी केलेला नवा करारच होय. जीवनचक्राची जाणीव. ऋतू बदलतात, वेळ बदलतो, बदल स्वीकारणे शिकवतात. प्रत्येक शेवट म्हणजेच नव्या सुरुवातीचा पाया होय. सणांचा सामाजिक संदेश. प्रेम, समता, सहकार्य, दान, मदत, करुणा, एकमेकांसाठी जगणे हे शिकवतात. निष्कर्ष. सण आपल्याला हे शिकवतात की अंधारानंतर प्रकाश असतोच. प्रत्येक दिवस हा नवी संधीचा असतो. सकारात्मक विचारांनी आयुष्य सुंदर होते. एक छोटा विचार. सण साजरे करणे म्हणजे बाहेरचे दिवे लावणे असा नव्हे, तर मनात आशेचा दीप प्रज्वलित करणे होय. मकर संक्रांतीची शिकवण. माझ्या बंधू भगिनींनो, मकर संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात. जसा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात येतो आणि आपल्याला शिकवतो, नकारात्मकता सोडा, प्रकाशाकडे चला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. राग द्वेष तक्रारी विसरा. आज नाही तर कधी. बदलाची सुरुवात आजच करा. शुभ मकर संक्रांत. सूर्य म्हणजेच नवीन ऊर्जा. पतंग म्हणजेच उच्च स्वप्ने. तिळगुळ म्हणजेच गोड विचार आणि संक्रांत म्हणजेच नवीन आयुष्याची सुरुवात. माझ्या बंधू भगिनींनो, ह्या मकर संक्रांतीला जुनं विसरूया, नवं स्वीकारूया आणि आयुष्य गोड करूया. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आजपासून बदलाची सुरुवात करा. शुभ मकर संक्रांत. विचार उंच ठेवा, मन उजळ ठेवा, आयुष्य सकारात्मक जगा. प्रत्येक सण सांगतो, बदल शक्य आहे. फक्त सुरुवात करण्याची हिंमत हवी. ती तुमच्यात आणा. नक्कीच जीवन सुखाचं होईल. माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला मुळीच विसरू नका. ईश्वर तुमचं भलं करो. धन्यवाद. शाळा कॉलेज मुलांसाठी भाषण. विषय मकर संक्रांती. भाषण मजकूर. आदरणीय उपस्थित मान्यवरांनो आणि माझ्या प्रिय बांधवांनो, नमस्कार. सण म्हणजे केवळ सुट्टी किंवा आनंद नव्हे. सण म्हणजे जीवनाला नवी दिशा देणारा क्षण असतो. मकर संक्रांत आपल्याला एक महत्वाचा संदेश देते. अंधारातून प्रकाशाकडे जा. जसा सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, तसंच आपणही आपल्या आयुष्यात निराशा, राग, अपयश यांना मागे टाकून आशा, सकारात्मकता आणि नव्या संकल्पाकडे वळलं पाहिजे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा केवळ शब्दांचा खेळ नाही, तो माणुसकीचा मंत्र आहे. कटू बोलणं, समजून घेणं आणि माफ करणं
हेच खरं मोठेपण आहे. आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया, स्वतःला सुधारण्याचा, इतरांच्या उपयोगी पडण्याचा आणि प्रत्येक नवीन दिवसाला नवीन सुरुवात मानण्याचा. कारण प्रत्येक सण आपल्याला सांगतो बदल शक्य आहे आणि सुरुवात आजपासूनच करूया. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. माझ्या छोट्या दोस्तांनो, संपूर्ण तयार भाषण देऊन मी तुम्हाला आळशी बनवू इच्छित नाही, कारण मला माझे मराठी बांधव आळशी नकोत. म्हणून तुम्ही ते माझ्या मकर संक्रांती याविषयीचे दोन्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून आणि ऐकून त्यांतून घ्यायचे आहेत. खूप मटेरियल मिळेल. अगदी 1-2 तासाचंही भाषण तयार करू शकता. तुमचे स्वतःचे शब्द वापरल्यामुळे तुम्हाला ते बोलताही उत्तम येतील. शिवाय पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे भाषण शैलीही कळेल. भाषण करताना कुठे थांबावे आणि कुठे पळावे तेही कळेल. तुम्ही त्यांच्या मदतीने मोठे भाषण तयार करून शाळा कॉलेजमध्ये भाषण देऊन चमकू शकता. माझ्या छोट्या दोस्तांनो, तुमचे भाषण कसे झाले याविषयी कमेंट करून कळवा. बेस्ट ऑफ लक. माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद.